विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन नाना पटोलेंनी चूक केली का असा आरोप वारंवार होतोय। त्यावर आता नाना पटोलेंनी स्पष्टीकरण दिलंय। झी 24 तासच्या टू द पॉइंट या विशेष कार्यक्रमात पटोलेंनी पहिल्यांदाच अध्यक्षपदाबाबत दिलखुलास बातचीत केली आहे। 1 वर्ष नवीन विधानसभा अध्यक्ष का नाही बनवला असा सवालही पटोलेंनी अध्यक्षपदावरून केलाय। मी सम्राट नाही म्हणून माझ्यावर आरोप होत असल्याचंही पटोले म्हणाले। त्यामुळे पटोलेंचा नेमका रोग कुणाकडे याची आता चर्चा रंगू लागली आहे। अगदी काँग्रेसची महाराष्ट्र 2022ला सत्तांतर जे झालं असं म्हटलं जातं वारंवार, त्याच्यावर तुम्ही कधी फार बोललेला नाही आहात। आज तुम्ही ती बाजू मांडा असं मला वाटतं की शिंदेंच्या बंडाच्या सुरुवातीला कुठेतरी तुमचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यापासून ती खरं तर सुरुवात झाली। तुम्ही जर विधानसभा अध्यक्षाचा राजीनामा दिला नसता तर कदाचित पुढे सरकार पडताना ते वाचू शकलं असतं, कारण पुढे विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर आजही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। अजूनही कोर्टात, सुप्रीम कोर्टात ती केस झाली, त्याचा निकाल झाला। नाना पटोलेंनी तेव्हा राजीनामा देणं ही चूक होती। पण जेव्हा मी अध्यक्ष झाल्यानंतर विधानसभेचा माझ्या पक्षाने निर्णय घेतला 11 महिन्यानंतर की तुम्हाला ते सोडा आणि तुम्ही पक्षाची जबाबदारी घ्या। पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला त्या आदेशाचं पालन करावं लागलं। माझा सवाल याच्यामध्ये एकच आहे, 177 आमदारांचा पाठिंबा असलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारला 1 वर्ष माझ्या जागी नवीन अध्यक्ष बनवायची काय अडचण भासली? 145चं बहुमत आहे, 177चा पाठिंबा होता या सरकारला। मग याला वर्ष का लागलीत? म्हणजे मी सम्राट नाही ना, म्हणून माझ्यावर एलिगेशन आहे का?